सुरुवात आज सकाळी सकाळी म्हणजे एक दिवस आधीच प्लॅन केलेला होता की तुळशीबागला वगैरे जायचं आहे, दगडूशेठ हलवाई गणपती पाहायचा आहे आणि तिथे खूप सारी शॉपिंग करायची आहे. त्यामुळे त्यामुळे एक दिवस कॅन्सल झालेला प्लॅन. एक दिवस उशिराने का होईना मी माझा प्लॅन वर्क केलेला आहे आणि आज मी पुण्यावरून तुमच्यासाठी मी काय स्वतःसाठी शॉपिंग केलेली आहे तेही मी तुम्हाला दाखवते. आणि खूप जणं म्हणतात तुळशीबागेतल्या भरपूर अशा वस्तू खूप महागड्या आहे आणि काही परवडत नाही. पण म्हणजे बाकी मार्केटमध्ये आपण जेव्हा जातो तेव्हा मार्केटमध्ये खूप काही गोष्टी महागड्या असतात, काही स्वस्त असतात. तर अशाच खूप साऱ्या गोष्टी मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे, म्हणजे माझ्यासाठी आणल्या ॲक्च्युली. पण परवडणार अशा वस्तू मी घेऊन आलेली आहे, तर ते मला तुमच्याशी शेअर करायची आहे. तर सगळ्यात पहिले मी आणलेलं आहे, शॉपिंग काय केलेलं आहे, तर छान छान शॉपिंग केलेली आहे. आणि खास करून तुळशीबाग हे महिलांसाठी म्हणजे लेडीजसाठी, मुलींसाठी सुपर खूप छान मार्केट आहे. आणि जर पुण्यात आल्यानंतर तुळशीबाग नाही बघितलं तर काय बघितलं, हेच सगळेजण म्हणतील तुम्हाला. तर मी शॉपिंगमध्ये सगळ्यात पहिल्यांदा आणलं आहे हे ब्युटी ब्लेंडर. अगदी कमी रेंजमध्ये आहे. प्रत्येक ब्रँडचे वेगवेगळे ब्युटी ब्लेंडर असतात. तर मी हे आणलेलं आहे. याची प्राईस तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा किती असेल. तर हे बघा, असं आहे हे ब्युटी ब्लेंडर. आणि ह्या ब्युटी ब्लेंडरची किंमत आहे फक्त 30 रुपये. हो, तर हे 30 रुपयाचं मी ब्युटी ब्लेंडर आणलेलं आहे. म्हणजे मी काय काय शॉपिंग केलेली आहे तुळशीबागमध्ये, तर तुम्हाला दाखवते आहे. आणखी अशा खूप साऱ्या गोष्टी म्हणजे ना मला आवडते अशा गोष्टी मी आणलेल्या आहे. आणि हे बघा, हे इयरिंग्स आहे. याला छान असे, हे बघा, याला असे छान असे खडे आहे. तर हे एक आणि 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 हे बघा, हे इयरिंग्स आहे. इयरिंग क्रमांक 2. कसे वाटतायत सांगा. आणखी हे माझे फेवरेट, मला हे सगळ्यात जास्त आवडलेले होते. हे बघा कसे वाटतायत, कानात घातल्यानंतर कसे वाटतील. तर खूप मला अतिशय म्हणजे शॉपिंगमधला सगळ्यात जास्त आवडणारा पार्ट हा आहे. तर हे कानातले 1, हे कानातले 2 आणि हे कानातले 3, हे इयरिंग्सचे 3. यस, तर हे इयरिंग्सचे 3 पेअर मी घेतलेले आहे फक्त 100 रुपयात. यस, तर इयरिंगचे जे 3 जोड आहे ते मी 100 रुपयात घेतलेले आहे. तर तुम्ही जर असे काही इयरिंग्स वगैरे घेतले असेल तर किती प्राईसचे घेतले आहे आणि हे इयरिंग्स मला महाग पडले की स्वस्त, तुम्ही नक्की नक्की मला कमेंट करून सांगा. आणखी एक वस्तू घेतली. यस, तर हे बघा, हे आहे पैंजण. आणखी दुसरं काय नाव आहे ते कमेंट करून सांगा. पायात घालण्यासाठी खूप नाजूक अशी डिझाईन आहे. माझ्याकडे चांदीचे आहे पण त्याचे खूप जाड डिझाईन आहे. आणि हे डेली वेअरसाठी मी यूजसाठी मी हे घेतलेले आहे. तुम्हाला कसे वाटतंय सांगा. हे बघा, याची अशी लेंथ आहे आणि मला डिझाईन खूप आवडली. खूप सुंदर अशी नाजूक आहे, त्यामुळे मी हे तुमच्याशी शेअर करते आहे. आणखी 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 यस, माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट असा म्हणजे व्हिडिओसाठी इम्पॉर्टंट असा पार्ट मी आणलेला आहे, ट्रायपॉड. यस, तर मी हा ट्रायपॉड घेतलेला आहे. ट्रायपॉडचं कवर आहे आणि जो ट्रायपॉड आहे त्याला मी मोबाईल लावलेला आहे. आणि तुम्ही सांगा मला की ट्रायपॉडची किंमत किती ते किती असायला पाहिजे. पण मी तसं थंबनेलला लावणार आहे त्याची असली किंमत. आणखी एक गोष्ट आणलेली आहे ते दाखवते मी तुम्हाला. तर आता मी एंटर केलेलं आहे
तुळशीबागमध्ये. तर तुळशीबागमध्ये आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा ना माझी नजर मार्केटमध्ये खूप साऱ्या वस्तू होत्या. जसे की ज्वेलरी होते, कपडे होते, खूप सारे दागदागिने होते. पण ना माझी नजर खिळून ठेवणारा तो एकच व्हिडिओ होता तो. तर व्हिडिओ माझी म्हणजे नजर खिळवून ठेवणारा तो एकच ठिकाण होतं. ते म्हणजे फुलांचे खूप सारे दुकानं आणि मग मी डायरेक्ट त्या फुलाजवळ गेली. खूप सारे आणि सुगंधित फुलं देवाला वाहण्यासाठी खूप सारे फुलं तिथे अवेलेबल होते आणि ते फुलं पाहिले मी आणि मग थोडंसं शूट घेतलं आणि तर गणपती बाप्पांना नमन करून श्री गणेशाय नमः केलं. तर म्हणतात ना म्हणजे पुण्यात आल्यानंतर गणपती बाप्पा म्हणजेच दगडूशेठ हलवाई मंदिरात यायचं आणि दर्शन द्यायचं. खूप जण असं म्हणतात किंवा खूप अशी माहिती पण भेटली आहे की दगडूशेठ हलवाई हा गणपती हे जे गणपती आहे ते जागृत देवस्थान आहे. खूप लोक इथे येतात, नवस करतात आणि त्यांचे नवसही पूर्ण होतात. तुम्हाला जर एखादा नवस करायचा असेल किंवा तुमच्या अतोनात श्रद्धा असेल तर नक्कीच इथे नवस करा. मी तर म्हणेल गणपती बाप्पाला की हे गणपती बाप्पा आम्हाला नेहमी सुखी समाधानी ठेव आणि आमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण कर आणि प्रत्येक व्यक्तीची इच्छा पूर्ण कर. एकाही व्यक्तीला उपाशी राहण्याची वेळ येऊ देऊ नको हे एवढंच मागेन आणि जो जो कोणी आता जे काही कार्य करत आहे त्या कार्यात त्याला समाधान दे आणि यश दे. त्याच्या मनातील सगळ्या इच्छा, त्याच्या अपेक्षा पूर्ण कर. एवढंच मी गणपती बाप्पाला सुख समाधान माझ्या प्रेक्षकांना आणि माझ्या यूट्यूब फॅमिलीसाठी मागेन. तर इथे पण मंदिरात जे मग देवाचं दर्शन घेतलं, गणपती बाप्पा मोरया म्हटलं आणि मग मी समोर चालत राहिले. चालता चालता आले मी तुळशीबागेत. तर तुळशीबागेत आल्यानंतर बघा जिकडे तिकडे ज्वेलरी. तर खूप अशी ज्वेलरी होती आजूबाजूला आणि हे घेऊ का ते घेऊ, हे घेऊ का ते घेऊ. मला तर असं वाटते खूप सारा पैसे घेऊन यायचे आणि खिसे खाली करायचे इथे येऊन. आणि हे बेल्ट होते, बेल्ट पण मी पाहिलेले. पण मी कोणकोणत्या गोष्टी घेतल्या आणि कोणकोणत्या नाही त्यासाठी तुम्हाला माझा व्हिडिओ पूर्ण पाहावा लागेल. आणि खूप म्हणजे काही वस्तू खूप महागही होत्या, काही वस्तू खूप स्वस्तही होत्या आणि सगळ्यात मोठे स्किल्ड आपली इथे डेव्हलप होते ते म्हणजे बार्गेनिंगची. जर बार्गेनिंग केली ना तर खूप काही गोष्टी आपल्याला 100ची वस्तू आपण जवळपास 50ला पण मागू शकतो. पण बार्गेनिंगची स्किल असली तरच. नाहीतर मग आपण इथे खूप वेळा फसवूसुद्धा शकतो. कारण काही म्हणजे आपल्याला जर भाव कळत नसेल तर मग काही आपल्याला तिथे भावच करता येणार नाही. आणि म्युझिकल इन्स्ट्रुमेंट पण दाखवलेले आहे. माझा आवडता विषय आहे तो. आणि इथे गौराया एक ज्वेलरीच्या दुकानासमोर सुंदर अशा गौराईचे स्टॅच्यू म्हणजे गौराया उभ्या केल्या होत्या आणि ती खूप ज्वेलरी घातलेल्या होत्या. तर ते पण मी तुम्हाला दाखवलेलं आहे. किती सुंदर अशा गौराया दिसतात बघा ना. आणि अ, आणि ते झाल्यानंतर ना याच्या आधी मी थोडं वाड्याला गेली होती. शनिवारवाडा मी आतून ऑलरेडी पाहिलेला होता. त्याच्यामुळे मी म्हटलं आता दिवस कमी आहे, वेळही कमी होती आणि मग विचार केला की ज्या गोष्टी आधीच पाहिलेल्या आहेत त्याच्यात कशाला वेळ घालवायचा. म्हणून मी बाहेरच्या गेटवरूनच परत आले. पण शनिवारवाडा खूप सुंदर आहे पाहण्यासारखा आणि आपल्याला तर काल छान पुण्याला फिरून आली. तुळशीबाग, दगडूशेठ हलवाई गणपती, त्याचप्रमाणे शनिवारवाडा अशा अनेक ठिकाणी फिरली आणि छान अशी मस्त एन्जॉय केला. स्ट्रीट फूड खाल्ले. म्हणजे नाही का खूप सारे नवीन आणि खूप म्हणजे एक इच्छा होती खूप दिवसांची की उकडीचे मोदक खायची. तर उकडीचे मोदक याच्या आधी मी कधीच खाल्लेले नव्हते. आणि मग दगडूशेठ हलवाई या ठिकाणी गेली. तिथलं दर्शन वगैरे घेतलं आणि ते नाही का अ, अ, मोदक तर ते मोदक पण खाल्ले. खूप छान होतं म्हणजे नाही का 2 मोदक खाल्ले आणि 2 मोदक खाऊन पोट भरलं माझं. आणि भुट्टा खाल्ला. भुट्ट्यासोबतच जाताना पण भुट्टा खाल्ला आणि येताना पण भुट्टा खाल्ला आणि भुट्ट्याची टेस्ट एवढी सुंदर होती. मधुमका असं काहीतरी म्हणतात ना मक्याला. तर त्यामध्ये गोड असा प्रकार असतो. तर तो जर गोड असला ना मका, तर त्याला खूप छान अशी टेस्ट येते. चावायला असं नरम-नरम म्हणजे वेगळी. आपण नेहमी जे खातो ना भुट्टा, त्याची टेस्ट वेगळी होती आणि आता गेली त्याची टेस्ट वेगळी होती.
आणि मी तो भुट्टा कुठे खाल्ला ते सांगते. जिथून आपण एंटर होतो ना, म्हणजे रस्त्यानं जाता जाता असे ह्या साईडला अ, दोन्ही साईडनं नाही का, दोन लेडीज बसले, एकच लेडीज बसलेली असते आणि त्या साईडने टोप्या वगैरे गॉगल वगैरे विकायला येत असतात. म्हणजे तिथे बसलेली होती ती लेडीज आणि ह्या साईडनं असं पाणी वगैरे वाहत होतं. आता ते स्पेशल नाव वगैरे नाही आठवत मला, पण पाणी वाहत होतो. पायऱ्या चढून गेले की तिथे एक लेडीज बसलेली असते, तिच्याजवळ होता तो. खूप टेस्टी लागला मधुमक्का, म्हणजेच भुट्टा, खूप टेस्टी. आणि त्याच्यासोबत लस्सी पिली. खूप सारे पदार्थ खाल्ले, म्हणजे नाही का, जेवण केलं. आणखी अ, मधुमक्का, जेवण आणि लस्सी, आणखी 2-3 आणखी असे काही पदार्थ आहे, ज्याचे जे फोटो दिसणारच तुम्हाला. मी काही फोटो पण ॲड केलेले आहे. खूप टेस्टी टेस्टी होते. आणि तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिला त्याबद्दल खूप 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 थँक्यू. फक्त आपलं जाता जाता एकदा आपलं चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा. आणि हे माझे केस असे का दिसत आहेत, तर आज मी केस धुतलेले आहे आणि थोडंसं नाही का सुकायचे होते म्हणून मी असेच हे केले. जनरली मी व्हिडिओमध्ये केस असे मोकळेच ठेवते, पण हे आजचं रिझन वेगळं होतं की आज केस थोडे माझे सुकायचे होते आणि ॲब्रो करायला पण जायचं आहे पार्लरमध्ये. आणि चेहरा कसा थोडासा खराब झाला आणि डोळे पण सुजले. प्रवासाने खूप थकले होते काल. आल्यानंतर आल्याबरोबर पहिल्यांदा झोप घेतली, म्हणजे स्वयंपाकसुद्धा केला नाही, काहीच नाही. सगळं जेवण वगैरे केलं आणि झोपून गेले. खूप पण थकवा असूनसुद्धा ना खूप छान वाटत होतं. म्हणजे नाही का, खूप दिवसाचा असं मूड खराब झालेला होता. आणि म्हणजे कोणाला सांगू पण शकत नव्हते मूड खराब आहे काय कर. आणि कधी एक दिवस आधीच तो जो जायचा प्लॅन होता तो पण फ्लॉप झालेला होता. माझ्याचमुळे फ्लॉप झाला. मी उशिरा उठली आहे, कारण पुण्यात जायला इथून जवळपास 2-2.5 तास लागतात. आणि मग पुन्हा रिटर्न ह्या सगळ्या गोष्टी झाल्या असत्या. त्याच्यामुळे मग पहिल्या दिवशी 11:30 उठून कामं वगैरे आवरायला 11:30 वाजले होते. मग काल डायरेक्टली अंघोळ केलं. कुठल्याही घरचे कामाच्या याच्या नादात लागलेली नाही आणि डायरेक्टली थोडंसं छोटं हलके-फुलके कामं करून डायरेक्ट तिकडे निघाली. तर आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच आवडलेला असेल. आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू इथपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल. आणि भेटूया उद्याच्या नवीन एका ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.